आमच्या इथून पण बरेचसे गणपती गेले. आज थोडं ट्रॅफिक होतं येताना, ऑफिसवरून येताना विसर्जनचं. हे बघा कांदा. तुम्हाला ब्लॉगमध्ये कळेलच, पण डेट फिक्स करतोय, चालू आहे थोडं. कारण की पुढच्या महिन्यात एक 6-7-8 नंतर श्राद्ध पण चालू होतात. त्यामुळे ते AC ऑन केला जस्ट आताच आणि बोललो थोडा थंड हवा खातो ACची आणि मग झोपतो. कारण की उद्या ऑफिस आहे, परत एक दिवस भरायचं, परत ऑफिस आहे. तर गाईस आजचा व्लॉग स्टार्ट करतो आता. आणि आजचा व्लॉग फेज फर्स्ट आहे सोनलचा आज व्लॉग चालू करणार आहे. तर आताचं जेवणाची तयारी झाली आहे. बघा इथे काय बनतंय ते. इथे बनतंय भेळ. आज भेळच खाणार आहेत सगळे. इथे ही भेळ बनवत आहे. इथे मम्मी बसली बघा मागे. बाबूचं सगळं आवरते, झोपलाय बाबू. आणि इथे सोनल आहे आणि इथे मी आहे जो बोलतोय. आणि कागद सगळं रेडी झालेलं आहे. आता बनवायची तयारी आहे. बनवते मम्मी पहिले. अय बनवतेस ना तू पण? बनवतेस ना? चला लवकर बनवून घ्या. असा 10 वाजले. चला आवरा. तो उशीर होतो. बाबू झोपला तर पण आवरून झोपूया पटापटा सगळ्यांनीच. त्याची कुरकुर काय, तो शहाणा आहे एक नंबरचा. बरोबर करतो तो. स्मार्ट आहे, स्मार्ट बॉय. काय आज 1.5 दिवसाचे गणपती गेलेले आहेत सगळे. आमच्या इथून पण बरेचसे गणपती गेले. आज थोडं ट्रॅफिक होतं येताना, ऑफिसवरून येताना विसर्जनचं. हे बघा कांदा. आता हे चणे. सोल ना, चणे सोल, कांदा, टोमॅटो, बटाटे पण आहे तिकडे. बटाटे पण आणले ते बघा. हे काय बटाटे, लिंबू आणि मिठी चटणी. आणि तिखट चटणी नाही, ठेचा बनवते. चल लवकर चल. चल. चला गाईस पहिले खाऊन घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. तर चला. तर गाईस आता वरती आलो जस्ट आणि आता झोपायची तयारी करतो. जेवण झालं आहे. आज भेळच बनवली होती आणि आमचं थोडं डिस्कशन चाललं आहे बाबूच्या बारशावरून. तर तेच चालू आहे आमचं. आता बारसा कधी करायचं ते कळेलच तुम्हाला लवकरच्या व्लॉगमध्ये. पण फिलहाल तरी आता तेच तयारी चालली आहे आमची की बारसा बाबूचा कधी करायचा. कारण की बारसा करायला पाहिजे आता. आणि बाबूचे थोडे वॅक्सिनेशन्स पण आहेत, तर तिथे पण घेऊन जायचं बाबूला. तर बघूया कधीपर्यंत बारसा होतो ते तुम्हाला ब्लॉगमध्ये कळेलच. पण डेट फिक्स करतोय, चालू आहे थोडं. कारण की पुढच्या महिन्यात एक 6-7-8 नंतर श्राद्ध पण चालू होतात. त्यामुळे बाबूचं बारसं तेव्हा मी नाही करू शकत, तर त्याच्या आधीच आम्हाला करावं लागेल. तर बघूया. कारण की कसा जम बसतो आणि कसा टायमिंग, म्हणजे त्याप्रमाणे टायमिंग मला बघावं लागेल ऑफिसमध्ये पण आणि घरी पण करायचा की हॉलवर करायचा, तेच माझं चालू आहे आमचं. पण आता हॉलचं तर आय थिंक फिक्स होईल, एखाद्या हॉलवरच फिक्स होईल असं वाटतंय. कारण की घरी थोडं जागेचा इश्यू आहे आणि माणसं भरपूर असतील तर मग जागा पुरणार नाही ते आणि परत गचडी होईल. त्यामुळे आम्ही हॉलवरच डिसाईड करायचा प्रयत्न करतोय. तर बघूया किती फिक्स होतं ते आणि तुम्हाला सांगेन मी, अपडेट करेन की कुठे होतं ते. ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगतोच मी की कुठे होणार, हॉलवर होणार की घरी होईल ते. आणि ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळं दाखवेनच मी. तर आता तर वरती आलो आहे. मग सोनल खाली झोपली आहे, म्हणजे आवरते बाबूचं. आणि मम्मी पण आहे तिथेच. तर तेच थोडं डिस्कशन चालू होतं आमचं, ते झालेलं आहे. आता ऑफिसमध्ये आणतो कंटाळा आला मला. ते तेव्हापासून आल्यापासूनच ते डिस्कशन चालू आहे. म्हणून कंटाळलो. बोला पहिलेचं काय ते फायनल करून टाकूया. कारण की कसं होतं आहे की पुढे ढकलण्यापेक्षा ते आता करून टाकलेलं बरं, जे केलेलं बरं. कारण की कसं आहे की जेवढा उशीर करणार तेवढं मला पण प्रॉब्लेमदायक होईल. आणि त्याचं नाव वगैरे, आणि परत मला BMCमध्ये नाव वगैरे त्याला द्यावं लागेल आणि परत सगळं आहे त्याचं बर्थ सर्टिफिकेटसाठी. तर त्याच्यासाठीच. तर बघूया आता कधीपर्यंत होतं. झालं की मी तुम्हाला सांगेनच ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग एवढाच होता, जास्त काय मोठा नाही मी ब्लॉग बनवला आहे. तर आता तुम्ही झोपता वाजले काहीतरी 1 वाजला असेल, काहीतरी समथिंग 1 ते 1:30 वाजला असेल. आता जस्ट AC ऑन केला आहे बघा. ते AC ऑन केला जस्ट आताच आणि बोललो थोडा थंड हवा खातो ACची आणि मग झोपतो. कारण की उद्या ऑफिस आहे, परत 1 दिवस भरायचं, परत ऑफिस आहे. म्हणजे 1 दिवसाची सुट्टी आली पण कंटाळा, म्हणजे असं हे झालं की 1 दिवस सुट्टी येऊन गेली ना मध्येच आणि परत ऑफिस आहे. त्यामुळे थोडंसं हे होतं, कंटाळा वाटतंय ऑफिसला जायला. ठीक आहे, पण जावं तर लागेलच. चला आजचा ब्लॉग मी इथे एंड करतो. जास्त मोठा नाही करत, छोटाच करतो. तर इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
आणि जर फेसबुकवर व्हिडिओ बघताय तर फॉलो करायला विसरू नका. चला भेटूया उद्या. बाय, गुड नाईट.